राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम बस थांब्यालगत असलेल्या वृंदावन वाईन बार समोर पांढऱ्या रंगाची कार 30 वर्षीय तरुणाच्या अंगावरून नेल्याची घटना 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9:15 वाजताच्या दरम्यान घडली असून सदरच्या घटनेत अपघातग्रस्त तरुणाचा काही वेळाने मृत्यू झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माटोडा येथील सुमेध तुकाराम गवई वय 30 वर्ष हा तरुण सायंकाळच्या दरम्यान कुरुमच्या वाईन बार मध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्याने येथेच मद्यप्राशन करून जेवण केले. त्यानंतर त्याला दारू जास्त झाल्यामुळे तोल सांभाळणे कठीण झाले असे वाईन बार मध्ये उपस्थितांच्या सांगण्यावरून कळाले. वृंदावन वाईन बारच्या बाहेरील गेट समोर एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. हा तरुण त्या कारच्या मागे पडून होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एवढ्यात वाईन बार मधून कार मध्ये जाणाऱ्यांनी कार ही रिव्हर्स गिअर मध्ये मागे घेतली असता कार ही सुमेधच्या छाती तसेच पायावरून गेली. या दरम्यान खाली असलेला दगडाचा जबर मार लागल्याने सुमेधची घटनास्थळी गंभीर अवस्था झाली. घटना घडल्यानंतर कार चालकाने अकोल्याकडे सुसाट वेगाने पोबारा केला. या घटनेची माहिती कुरुम चौकीच्या पोलिसांना कळताच त्यांनी सदरच्या अपघातातील संशयित वाहनाबाबत मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला सांगून राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली. या नाकाबंदीत कार व चालकाला ताब्यात घेतले असून बातमी लिहिस्तोवर या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा अधिक तपास माना पोलीस स्टेशन करीत आहे. सुमेध गवई याला दारूचे व्यसन होते. व्यसनाधीन असल्याने दारू पिण्यासाठी कुरुम येथे तो बार मध्ये आला आणि अपघात झाला. त्याचा शोध घेण्यासाठी रात्रीच्या वेळी वडील माटोडा येथील गृहस्थांना घेऊन बस थांब्यावर आले होते. मात्र त्यांना तरुण मुलगा ठार झाल्याची माहिती समजताच त्यांनी जोराने हंबरडा फोडला. सुमेधच्या पश्चात पत्नी, 8 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी असून त्याचा संसार उघड्यावर पडला असल्याची खंत व्यक्त केल्या जात आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.